आज आम्ही इथे एकत्रित झालेले आहोत. मनुस्मृतीचं आमचं इथे म्हणजे महिला दिवसाच्या निमित्ताने आम्ही काय आहे मनुस्मृती याचे आपण जाणीव करून घेत आहोत. इथे जितके 40-50 महिला आहेत, जितके आहेत आपण इथे उपस्थित आहोत. आपल्याला माहिती आहे, अजून जे शिकलेले महिला आहेत, जे काही कारणांसाठी नसतील त्यांना सुद्धा माहिती आहे. असं नाही की नाही आहे माहिती, कारण थोडा अभ्यास जे करतात त्यांना माहिती असते, पण आपण त्याला इम्प्लिमेंट करत नाही. अपन सामाजिक क्षेत्रामध्ये त्याला इम्प्लीमेंट करत नहीं, क्योंकि क्या है, जहाँ पे सब चल रहे भेड़ बकरी, हम भी उनके पीछे चले पड़ते हैं. ये है महिलांमध्ये असतं बरं, इसको हम डिनाय नहीं कर सकते. दुसरी वस्तू मला एक बोलायचं की आपण जसे म्हणतो की महिलांच्या पाठीमागे पुरुषांचा हात आहे आणि पुरुषांच्या पाठीमागे सक्सेसच्या मागे महिलांचा हात आहे. मला नाही माहिती की आपले पुरुष आपल्याला, आपल्या घरचे पुरुष किती आपल्याला साथ देतात नाही देतात, पण एक मात्र हे नक्की आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं आहे, अजून हिंदू एक बिल जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्या मागे खरोखर म्हणजे सगळ्या महिलांच्या मागे जे ते कोणत्याच जातीची असो, शिकलेली असो नसो, गरीब असो अमीर असो, कोणत्याही जातीपर्यंतची असो, पण त्याच्या मागे बाबासाहेबांचा पाठिंबा आहे. कारण जे महिलांसाठी त्यांनी केलं ते मला नाही वाटत की आजपर्यंत आपल्या घरचं पुरुषही आपल्यासाठी नाही करू शकत. आज मी सतत बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या संविधानाला नमन करते. अजून आज जे आमच्याजवळ कलमचं जे आपल्याजवळ एक कलमची ताकद, कलमची जे आपलं शक्ती दिलेली आहे ते आपल्याला महिलांना, पुरुषांना सुद्धा, कारण पुरुष पण याच्याशी वंचित नाही आहेत. कारण कुठेतरी पुरुषांनाही मुली असतात, उद्या चालून तेही मुली आपल्या घरी जातील लग्न होऊन, तर जेव्हा आपण पण अवेअरनेस देणार, अजून त्या मुलीला सक्षम बनवणार, तेव्हा ती परिवार, आम्ही हे नाही म्हणत आहे की तुम्ही जाऊन भांडण करा आपल्या सासरे, असं नाही आहे, पण तिला आपले अधिकार यायला पाहिजे. जर ती शिक्षण घेते तर तिला स्वाभिमानाने जगता पण यायला पाहिजे. मी तर म्हणते स्वाभिमान से जगना भी चाहिए और स्वाभिमान से मरना भी चाहिए. तेव्हा आपण महिला राहू. असं नाही आहे की बापांनी काय म्हटलं, सासऱ्यांनी काय म्हटलं, सासूनी काय म्हटलं, रडत बसायचं नाही आहे. तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे, बिलकुल तुम्ही तोंड पुसता. मी काय म्हणते, माझी आई जास्त वर्ग शिकलेली नाही, 4थाच वर्ग शिकलेली आहे माझी आई. काही कारणास्तव मी एकदा खूप अशी म्हणजे माझं मोबाईल हरवून गेलं होतं, स्वस्तच होता, पण मी खूप अशी रडत बसली होते. तर माझी आई म्हणते तू रडते का? तर माझ्या आईला वाटलं की माझी तब्येत बरी नाही आहे. मग माझी आई म्हणते जेवण करून घे. मी शांत होती. मी म्हटलं आई तू इतकं कसं सगळं, म्हणजे शिकलेले पण नाही आहे, सगळ्यांना नाना प्रकारचे पारिवारिक प्रॉब्लेम पण असतात, तू कशी करून घेते म्हटलं सगळं काही. तर माझी आई का म्हणली तुला झालं काय आधी हे सांग. मी म्हटलं माझा मोबाईल हरवला, बाजारात गेली होती तर काल. तर माझ्या आईने एकच काय म्हटलं, बाई हाड राहणार ना तर मास येणार, 2 पैसे कमवशील ना तर याचा 1000 रुपयाचा मोबाईल नाही 10,000चा मोबाईल घ्यायची तू ताकद ठेवू शकते. तर याच्यासाठी हे नाही आहे की आपण खूप शिक्षण घ्यायला पाहिजे की आपण खूप PhD करायला पाहिजे. ज्ञान आपल्याला सगळ्यांशी मिळतात. अजून इथे जे आपले आजी आहेत बसलेले, यांचं ज्ञान आपण घ्यायलाच पाहिजे, कारण यांचं जे अनुभव आहे ते आपण आजकाल घेत नाही. आपण काय म्हणतो, म्हातारे आहेत ना, यांना काय येते, म्हातारे आपल्या इथे जे वृद्ध पण लोक असतात, आपण काय म्हणतो, अरे यांना काय समजते, पण असं नाही आहे. त्यांनी असेच केस पांढरे नाही केलेले आहेत, त्यांनी सगळं काही ऊन ताप रात्रंदिवस त्यांनी पण सगळं बघितलं आहे. तर कधी पण ते जुने लोक असतात, मी ह्या म्हणजे मनाची आहे की जे जुने लोक आपले असतात त्यांचेही काही धरोहर आपण घ्यायला पाहिजे. अजून आजची जी परिस्थिती आहे ही धरोहर घेऊन आपण भविष्याचं काय विचार करायला पाहिजे. अजून आपली येणारी जी पिढी आहे आपण त्यांना ते हँडओव्हर करायला पाहिजे. आपला जो ना जुन्याचं ज्ञान आहे ना समोरचं भविष्य आहे. आज परिस्थितीमध्ये मोबाईल ले रे, घूम रे, खा रे, डिस्को जा रे आहे, हे आज परिस्थिती सगळ्याच ठिकाणी आपण बघतो. खूप डान्स, अरे करा, सगळ्या काही वस्तू करा, पण आपली जे धरोहर है उसको भी संभालो और आगे हमारे बच्चों को हम क्या दे रहे. हमारे अभी लड़कियां रहेंगी, कल को वो भी भाऊ बनेंगी, बेटी बनेंगी, माँ बनेंगी. तर हे परंपरा चालत असते, पण त्याच्याने काय होते, हम इतने मॉडर्न हो गए आज के इसमें की आम्ही जुन्या काळाचे जे लोक आम्हाला म्हणतात आम्ही ऐकतच नाही. त्याचमुळे आपली जी संस्कृती आहे किंवा आपले जे विचार आहेत, का नाही बरं मनुस्मृतीला बाबासाहेबांनी जे इतकं सांगितलं इतक्या वर्षाआधी, का नाही त्याला आपण इम्प्लिमेंट करतो. कारण आम्हाला काही घेणं देणंच नाही आहे ना. हम अच्छा खा रहे, हम अच्छा पहन रहे, तो हमको कोई लेना देना नाही आहे. पण आज जे आपल्या जातीवर किंवा आपल्या महिलांवर जे अत्याचार होत आहे, अजून आपण जे काही जागृत महिला मी म्हणणार समाजामध्ये,
ते आज विचार करतात तर ते बोलतात. अजून काही महिला येतात, समोर येतात, पण त्यांना काय म्हणतात मग, अरे ये तो बहुत आगे आगे करती है, साऱ्या जमान्याचं टेन्शन इलाच आहे. ते सपोर्ट नाही करते बोलो की चल आम्ही बोलू नाही शकत तर आम्ही तुझ्या बाजूला उभे तरी राहू, की आम्ही हे नाही करू शकत तर तू समोर तर चल, मी येईल. आताच 2 दिवस आधीचं एक मी प्रकरण सांगणार आपल्याला. पूर्व नागपूरचं पोलीस स्टेशनमध्ये आमचे एक कार्यकर्ता आहे, त्याच्या इथे बाजूवाला म्हणजे घरचं माणूस सुरी घेऊन तिच्या घरी चालला गेला. तिचा डोका होता तर तिने कुलूप वगैरे लावून आतमध्ये राहिली. तो PI तिचा गुन्हाच दाखल नाही करत आहे त्या माणसावर. 3:30 वाजता रात्रीपर्यंत तिला बसवून ठेवलं. तर एक महिला आहे मग तुम्ही इतका त्रास देणार का? तर महिलांनी सक्षम व्हायचं, स्वतःसाठी अभ्यास करायचं, समोर वाढायचं, अजून आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला समोर घेऊन जायचं. मी आज इतकंच बोलते. मला बोलायचं आपण संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ताईंनी मला त्या दिवशी बोलवलं. अजून मी एक प्रोग्राममध्ये होते म्हणून थोडा उशीर झाला मला यायला. माझं काही चुकलं असेल किंवा वाईट वाटलं असेल तर मी मनाने सॉरी म्हणते. थँक्यू. जय भीम.